मित्रा खाली दरीकडे बघू नको. अरे दरी किती खाली खोल आहे. खाली आपण गेलो ना तर आपला हाड पण नाही मिळणार. एक 5 पहिली भात नाही झाला मग मी खाणार काय. गव्हर्नमेंटने रुपया दिला नाही. पंचनामा करून सुद्धा लावा पेपरला जाऊ दे बातमी. म्हणजे मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे देवाच्या डोंगरावरती. देवाचा डोंगर आहे इथून 5 किलोमीटर आहे. पण तो इथून दिसणार नाही. धुक्याने अगदी बंद झालेला आहे. पूर्ण झाकून गेलेले आहे. पण तिथे जाणार 5 किलोमीटर आहे वरती डोंगर. हे पहा खूप लांब आहे. चल तर मित्रा गाडी काढा. पण देवाच्या डोंगरावर जायलाच पाहिजे. तर मित्रांनो आता आपण जाऊया देवाच्या डोंगरावर. हा चला. दरवर्षी आपण जातो मामाला घेऊन देवाच्या डोंगरात पावसामध्ये. मग आता पण पावसातच चालू आहे आपण. तर चला आपला सफर सुरू करूया मामाला घेऊन. प्रवास आपला करणारच आपण. चला मित्रांनो चला या. तर मित्रांनो चला मी पुढचा करूया. हा किती मस्त सुंदर असे रस्ते आहेत. मस्त असेच रस्ते आबादित राहू दे. तर मित्रांनो हे पहा देवाचा डोंगर आम्ही पण शेवटी एवढा चढ नाही ना की गाडी जेमतेम टुक 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 करत चालते. पण जाणार आम्ही देवाच्या डोंगरावर चालणार. बाबा सावकाश घे. हा चढ आहे पुराच. जरा दे पिकअप दे. हा शाबास असाच पिकअप देत जा. हा हा चढणार गाडी आपली देवाच्या डोंगरात. देवाजवळ जायचं आपल्याला. खाली उतरलेले आहेत मित्रांनो. त्या काय धुकं पडलेले आहे. देवाचा डोंगर हा बघा धुक्यामध्ये पूर्ण हरवून गेलेला आहे. काहीच मित्रा खाली दरीकडे बघू नको. अरे दरी किती खाली खोल आहे. खाली आपण गेलो ना तर आपला हाड पण नाही मिळणार. एक एवढी दरी खाली खोल आहे. तर ह्याच्या पुढे पण आहे धुकं भरपूर आहे. हो अरे काय कसा प्रवास करायचा. हौस म्हणून आपण जायचो पण शेवटी जायला पाहिजे. पण धुकं किती आहे. अरे बापरे. तर मित्रांनो हे पहा आता आपण आलोय देवाच्या डोंगरावरती आलोय. तर मित्रांनो हा डोंगर 4 तालुक्यातील मोडतो. पहिला दापोली, खेड, मंडणगड आणि वरचा हिस्सा महाडमध्ये मोडतो. या डोंगराची हीच खासियत आहे की हा 4 तालुक्यात मोडतो. तर आता मामाला घेऊन आपण आलेले आहोत डोंगरावर. तर निसर्ग पाहूया आपण देवाच्या डोंगराचं. तर समोरच शेती एक सुंदर असं दृश्य आहे. आपल्या धुक्क पडलेलं आहे. छोटे अनेक घरं पण आहेत. तर मित्रांनो आता आपण चाललो आहे जामगे देवाचा डोंगर. हा दापोली तालुक्यामध्ये मोडतो. त्या डोंगरावर आम्ही चाललो आहे. चला मित्रांनो जाऊया. सुंदर असा दृश्य आहे समोरच मामा. हा दृश्य एवढं काळोख. पाहू शकता जेवढा जोरात पाऊस आहे तेवढा धुक्क आहे. समोर घर आहे तो शेवटी आम्हाला दिसत नाही. कॅमेऱ्यामध्ये दिसते ते बोलू नाही शकत. पण हाच आपल्या कोकणाची खासियत आहे. सुंदरता कोकण आपलं मामा. हा या निसर्गामध्ये आपण येणे सानिध्यमध्ये खरोखर या काळोखात आलोय असं वाटतंय. पण एवढं धुकं पडलंय. खाली घरं आहे किंवा ती पण दिसत नाही आपल्याला. तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसत असेल बघा पण नाही दिसत आम्हाला घरं. मित्रांनो हे पहा आपण जामगे देवाच्या डोंगरावरती आले आहोत. इथे आता नांगरणीला सुरुवात करतोय बाबा. तर ते आता आवारी टाकायला सुरुवात केलेली आहे. तर फोड केली नव्हती ना बाबा तुम्ही. मग आता फोड करताय ना. हा करा सावकाश करा. पाऊस कसा बेतानाचा असतोय ना. पण प्रयत्न करूया फोडणी करायची. हा ठीक आहे. बरोबर कातळ आहे. अरे जर ढासा लागलाय ना तर नांगर तुटू शकतो. इकडे सुतार नाही. बरोबर आणि कातळी जागा आहे बरोबर. का निश्चय आहे ना जमीन चांगली असते ना कातळ नसताना तर नागा धरायला बरं वाटतं. आणि हे काही वळणं अशी आहेत ना त्यामुळे सांभाळून अगदी नागा चालवं लागतं नाही. मित्रांनो चला आता पण आपण शेतीची जरा मौज मजा करायला जाऊया त्या बाबांबरोबर. चला या. मग तुम्ही त्या खत वगैरे वापरलं नाही काय.
हा मग तर एवढी हा. तरी हे आवणार आता मोठी व्हायला तर 7-8 दिवस झाले. तर मित्रांनो हे पहा आता ते भूमीला नागत झालेले आहे. आता आवारी टाकत आहे पण बैल जरा मस्ती करतो नाही तर आम्ही नागत धरलो होतो मस्ती करतो त्यामुळे ना पण शेतकरी आहोत मोठा ना. खलाटीचा तोंड असताना हा हा म्हणजे नांगर दारा तुम्हाला किती बरोबर गेला हे तरी संपूर्ण बाहेर- कातळी जागा नाही, हा असल्यामुळे कातळ ना आहे. हा कडकाळ समजा उडून आणि जाणार का तो धावपळ केला ना तर नागत तुटण्याचा नांगर तोडून कुठंच घेऊन तोडून जातील कुठे ते. पण घेऊन जाय त्या नांगराला हो, हो. असं आहे हौस वाटते नागत की काय? करावी आता शेतकरी म्हणजे हाऊस नाही हौस आता वाटते आम्ही काय हे बैल बी त्यांनी धरलेच नाही बरोबर नाही मग तर रेडा का म्हणता रेड्याशिवाय नांगर नाही हो, रेड्याचा नागर आहे तुमचा मी मोडलं रेडे विकून टाकलं नाही, त्याला ना पाऊस पडला नाही नाही पेरणी उशीर झाली तिकडे पेरणी उशिरा पाऊसच उशिरा पडला तर करणार पेरणी केली त्यांची अशी एवढीच आहे शेतकऱ्यांचं हे बघा नुकसान आहे. बाबून केले ते नाकाड्या नाकाड्या आमच्याकडे दावणीला सुरुवात झाली तुमच्याकडे म्हणा हो तुमची खलाटी पहिला डोंगर पाऊस भाग डोंगर भागात सर्व धनाची शेती जनावरं तुमची सगळी काय म्हणा डोंगर भाग तरी तुम्ही माझा पण काढताव का तरी पण काय म्हणा डोंगर भागामध्ये पण तुम्ही शेती करताय है ना एवढी हौस असते आपल्याला शेतीचं उत्पन्न नाही होत ना तसं. आता बघा, नाही नाही पण ते अजून रोप जमिनीत वर आला हो, नाही हो. आता लावायचा कधी आज होय एक 10-15 दिवसाने होय पण ते आहे ना शेती सोडू नका तुम्ही शेती करतच राहा निसर्ग व्हाय सर्व कोण नाही त्या कीड मालकाची मूग या- जनावर सर्व खा नुकसान करतो आणि आपल्या शेतकऱ्याला काय भेटते त्याच्यामध्ये बरोबर त्यामुळे लोक कंटाळली ही शेती जबाब करायला सगळ्यांकडेच आहे मी आता आतापर्यंत ऐकत आलेलो आहे की ज्या ठिकाणी चांगली शेती भात शेती पिकण्यासाठी मोठमोठे खराटे आहेत ना अशा ओसाड पडलेली आहेत हो ह्या माणसाची ह्या माणसाची ओसाड पडलेली आहेत तिकडे वर म्हणजे- एवढी शेती आहे हा वर आहे हा पण 4-4.5 खंडीचा शेत असून एक खंडीचा आता करायला हो, नाही, ते पण जनावरं आता हा टाकायचं सोडणार विचार नावाला करायला चार- नाही. पाच आणि गव्हर्नमेंट करणं लाभ भेटत नाही आता चिंचारीकडून मी आलो ना काय नाही आता काय 12 महिने कष्ट करून त्याच्यामध्ये जर 4 पायली पडला नाही शेतकऱ्याला तर शेतकऱ्याला खायचा काय दिशा आता मी चिंचारीकडून आलो ना तर जो 4-4-5-5 खंडीची शेती अशी ओसाड पडलेली ओसाड आहे पडली. त्यांनी पण सबब सांगितले रानात ते ठेवत नाही करून काय उपयोग एवढी मेहनत करायची रानातली मालायला त्यामुळे बंद निसर्ग आणि पण पडत नाही अर्धे आहे ना रानात ते घेऊनच जातात ते अर्धे पण आपल्या पदरात पडत नाही हालती कुठे पडती मसल हम्म. मी एक शेत केलं होतं खाली शिवतेला ते म्हणाला कापाय जायपर्यंत व्यवस्थित एक रात्रीमध्ये पूर्ण काय म्हणता हो गेल्या वर्षी भात केला मी हा 1.5 पावणे दोन आणि- खंडीचा भात केला उंदीर पण वाटला आणि पाऊस एवढा पडला त्याच्यात 5 पायली भात नाही झाला मग मी खाणार काय गव्हर्नमेंटने 1 रुपया दिला नाही ते नाही देणार पंचनामा करून सुद्धा लावा ते पेपरला जाऊ दे बातमी म्हणजे तर मित्रांनो आपण आता इथं आलेले आहोत जांभे देवाचा डोंगर आणि पुढे आहे तुळची देवाचा डोंगर तर इथं पुढे धुक्यामुळे काहीच दिसत नाही गाडी चालवायला पण खूप त्रास होतो काहीच पुढचं दिसत नाही खूप जोरात पाऊस लागत आहे खूप धुक्क पडत आहे त्यामुळे काहीच आपल्याला दिसत नाही पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्ण धुक्क झालेलं आहे आणि मामा आपला पण आपल्या थंडी भरत आहे थोडी मामा कापत आहेत तर आता आपण नेक्स्ट जाऊया वर बोलवली देवाचा डोंगरवर तिकडे जाऊन भेटूया तर चला मित्रांनो आता इथं आपण काही तर मित्रांनो आता आपण देवाच्या डोंगरापासून आलेल्या आहोत खाली वर खूप दुःख होतं त्यामुळे पूर्ण Shooting आम्ही दाखवू. शूटिंग झाली नाही आपली बरोबर आता आपण खालेले आहोत व्हिडिओ एंड करत आपण इथंच त्याच्या पुढे तुम्हाला ही शूटिंग मी पूर्ण दाखवणारच आहे पण धुकं असल्यामुळे मी दाखवू शकलो नाही पण तुम्हाला नक्की दाखवणार जेवढी पण आपण केले तेवढं खूप मजा आली शेतकरी भेटले आपल्याला मामा शेतकऱ्यांजवळ गप्पा गोष्टी झाल्या नागरणी चालू आहे तिकडे पोळी बिळीचे कामं चालू आहेत फक्त आवणं जरा लहान आहेत पण 15 दिवसाने डावणीला सुरूच होईल तोपर्यंत आमची एक सफर तिथे होणारच आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला शूटिंग ती पूर्ण दाखवणार आहे मी तर हा आहे देवाचा डोंगर गाव जो एक गाव 4 तालुक्यामध्ये मोडतो तर आपण ही व्हिडिओ आपली कशी वाटली तुम्हाला तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि ह्या अशोक मामाला जरूर कळवा आपले सरप्राईज आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया असंच मजेदार व्हिडिओ तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत आणि पुढच्या गावाच्या पण आम्हाला तुम्हाला व्हिडिओ आम्हाला दाखवायचे आहेत खूप शेतीविषयक भरपूर काही माहिती आम्हाला द्यायची आहे खूप आम्हाला आवड आहे माहिती देण्याबद्दल तर आम्ही नक्कीच देणार आहोत